तुम्ही इंटिरियर साठी 8 लाख बजेट ठेवलं आणि कोटेशन आला 11 लाख आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मॅडम रेट्स वाढलेत. अरे पण क्वेश्चन हा आहे, इतकं अचानक काय? आन्सर सिंपल आहे, इराण US वॉर तुमच्या घराच्या बजेटला हिट करते. हाय, मी इंटिरियर आर्किटेक्ट रितू. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज ट्रूथ इज डिझायनरी नाही, मटेरियल तुमचं बजेट वाढवतं. हा टॉपिक आपण 3 सिंपल पार्ट्स मध्ये समजून घेऊया की हे मटेरियल्स का महाग झालेत, कोणते मटेरियल्स जास्ती महाग झालेत आणि तुम्ही काय चेक केलं पाहिजे बिफोर बाईंग एनी ऑफ दिस. पार्ट 1, वॉर आणि रेट इन्क्रीज चेन. चला सिंपल जे आहे समजून घेऊया. इराण US वॉर, त्यामुळे ऑइल प्राइसेस इन्क्रीज झालं. ऑइल इन्क्रीज झालं त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि प्रोडक्शन महाग झालं. स्ट्रेट ऑफ हॉर्मझ, इंडियाचा मेजर ऑइल रूट आहे जो डिस्टर्ब झालाय आणि त्यामुळे शिपिंग प्लस सप्लाय चेनही डिस्टर्ब झालेली आहे. ह्याचा रिझल्ट म्हणून सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये कॉस्ट वाढली आहे, इन्क्लुडिंग कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर. त्यानंतर बघूया पार्ट 2 की कोणते मटेरियल्स जास्ती महाग झाले आहेत. पेट्रोलियम बेस्ड मटेरियल्स वरती याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेला आहे. त्यामध्ये कोणते मटेरियल्स येतात? लॅमिनेट्स, PVC, ॲक्रेलिक, एज बाइंडिंग्स, अधेसिव्स, हे सगळं ऑइल पासून बनतं. पॉलिमर प्राइसेस ऑलरेडी 20% जास्त वाढले आहेत. याचा इम्पॅक्ट कशावर होतो? फर्निचर वरती, ऑफकोर्स वॉर्डरोब, मॉड्युलर किचन, सोफाज. त्यानंतर आहे प्लास्टिक आणि हार्डवेअर ज्याच्या कॉस्ट वाढलेल्या आहेत. यामध्ये काय इन्क्लूड असतं? मोस्टली हिंजेस, चॅनल्स आणि अदर फिटिंग्स. काही फिटिंग्स आपण यूज करतो त्यामध्ये प्लास्टिक आणि स्टील हे मिक्स असतं. वॉरमुळे प्लास्टिक रेझिन्सच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत. कंपनीजने ग्लोबली डबल प्राइसेसची हाईक केलेली आहे. याचा इम्पॅक्ट कशावरती होतो? सॉफ्ट क्लोज ड्रॉवर्स, किचनचे फिटिंग्स, वॉर्डरोबचे फिटिंग्स, बेडचे फिटिंग्स. त्यानंतर आहे स्टील. स्टील प्रोडक्शनला हेवी एनर्जी लागते. ऑइल आणि गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, म्हणजेच डायरेक्टली स्टीलची किंमतही वाढलेली आहे. याचा इम्पॅक्ट कशावरती पडतोय? स्ट्रक्चरल थिंग्स वरती, रेलिंग्स वरती, हार्डवेअर्स वरती, फर्निचर फ्रेम्स एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर आहे सिमेंट अँड टाइल्स. सिमेंट मॅन्युफॅक्चर करायला हाय इंटेन्सिव्ह फ्युएल लागतं. डिझेलचे रेट्स वाढलेत, ऑफकोर्स म्हणून ट्रान्सपोर्टची कॉस्ट ही वाढलेली आहे. त्याचा इम्पॅक्ट कशावरती होतो? फ्लोरिंग किंवा सिव्हिल वर्क जे कन्स्ट्रक्शन मध्ये आपण करतो. त्यानंतर आहे ग्लास आणि फिनिशेस. ग्लास प्रोडक्शनलाही हाय एनर्जी लागते. फ्युएलची कॉस्ट वाढलेली आहे, त्यामुळे ग्लास महाग झालेले आहेत. याचा इम्पॅक्ट कशावरती होतो? डिझायनर पार्टिशन, मिरर्स, ऑफिस इंटेरियर्स जिथे सगळ्यात जास्त ग्लास पार्टिशनचा यूज होतो. आता ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट कोणावरती होतो? क्लायंट्स वरती होतो. बजेट मिसमॅच होतं, अचानक कोटेशन इन्क्रीज होतं, प्रोजेक्ट मध्ये डिले होतो, चीपर मटेरियलचा यूज केला जाऊ शकतो. बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स ऑलरेडी मार्जिनच्या प्रेशर खाली असतात, त्यामुळे सगळ्याचा बर्डन येतो क्लायंटवर. त्यानंतर ऍट द लास्ट पार्ट 3, बिफोर बाईंग एनिथिंग तुम्ही काय चेक केलं पाहिजे. हे स्किप करू नका, हे जर स्किप केलं तर नुकसान तुमचंच होणार आहे. रेट्स लॉक करा, कोटेशन फिक्स करून घ्या. लेट केलं तर 100% रेट्स वाढणार. मटेरियल स्पेसिफिकेशनची क्लॅरिटी असू द्या. प्लायवूड, लॅमिनेट्स कोणत्या ब्रँडचे असणार आहेत, अदरवाईज चीपर सबस्टिट्यूट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. अल्टरनेटिव्ह मटेरियल्स यूज करा. प्लाय, HDHMR, लॅमिनेट, मेम्ब्रेन. स्मार्ट चॉईस तुमचं कॉस्ट कंट्रोल करू शकता. आज एक गोष्ट नक्की क्लिअर झाली असेल, इंटेरियर महाग नाही झालंय, वर्ल्ड सिच्युएशन चेंज झाली आहे. जर तुम्ही घर करणार असाल तर प्लॅन स्मार्ट, बाय स्मार्ट अँड डिझाईन स्मार्ट. अशा इंटिरियर रिलेटेड सगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.